तर हॅलो गायज, वेलकम टू न्यू ब्लॉग. पाहू शकता कशा आहात, आशा करतो तुम्ही सगळे ठीकठाक. अच्छा, हे पाहू शकता मी आलो आता सकाळ सकाळी मार्केटमध्ये, कारण की वेस्टेज वगैरे न्यायचं आहे आपल्याला. इकडं मार्केट खूप सारं होतं, आता गेलं तिथं थांबले. तर आता ब्लॉग बनवून आम्ही स्टार्ट केलं मित्रांनो. हे पाहू शकता, हे आपला परदीभाऊला घेऊन मुख्यला आलो होतो. ही गाडी आपली गाडीवर आपण टमाटे वगैरे घेऊन जाणार आहोत. वेस्टेज खाली जायचं आहे, आपल्याला खरेदून घेऊन जायचं आहे. काय वेस्टेज भेटेल ते मित्रांनो. आपले ब्लॉग एंडिंगपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉन ऑल करा. पाहू शकता आपला परदीभाऊ आता मस्तपैकी थांबलाय. तर इथं मार्केटमधून इकडून आता हे सगळे बाहेर जाणार. मग इथे बीट वगैरे होणार, मग आम्ही निघणार. तर मित्रांनो, आपला ब्लॉग एंडिंगपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करा. हे टमाटे पाहू शकता, कशा टमाटे, एवढे टमाटे विकलेले. आज सोमवारचा बाजार आहे खूप मोठा. आज मार्केट भरलं होतं. तर तवा घ्यायची द्या, आठवण नव्हती, आता आठवण आली, त्याच्यामुळे लगेच ब्लॉग बनवायला स्टार्ट केलं मित्रांनो. तर पाहू शकता फायनली मित्रांनो, मी खडून टमाटे वगैरे आणून टाकलो, जे काही वेस्ट होतं. पाहू शकता कोंबड्या सोडले खाण्यासाठी. वेस्ट त्या कोपऱ्याला टाकले, काही इथे टमाटे वगैरे टाकले, त्या कोपऱ्याला काय टाकले. त्यानंतर ह्या पोत्यात काय आहे मित्रांनो आणून टाकले. पाहू शकता कोंबड्या वगैरे सोडला. बाहेर 4 पिल्ले सोडला, त्या बाहेर 4 पिल्लेला जे काही सोडले हे बारीक बघून सोडलं. हे पाहू शकता सर्वात बारीक जे आहे ते बाहेर सोडलं. आणि इथं आपले डाल तिला कोंडण्यासाठी त्या चौकाला एकीकडे ठेवून बघायचं आहे काय फरक असते का. आपला डॉगी झोपला, हे पाहू शकता. तर मित्रांनो, आपला ब्लॉग एंडिंगपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल करा. मोटर वगैरे चालू आहे, वरती पाणी देणं चालू आहे. हे पाहू शकता आपल्या शेतामध्ये टाळक्याला ह्या पाणी देण्यात आलं. हे पहा, सगळीकडं पाणी दिलं मित्रांनो. तर वरी पाणी चालू आहे, तर तलावात काय पाणी राहणार नाही. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर बेल आयकॉन ऑल करा. आणि आपला ब्लॉग एंडिंगपर्यंत पहा. हे आपलं शेड, छोटंसं मिनी शेड, म्हणजेच की आपण शून्यातून सुरू केलं मित्रांनो. इकडे शेळी वगैरे पाहू शकता. शेळीला बांधून होती सकाळपासून, म्हणून पाला वगैरे आणून टाकलं होतं. तिला वाटू लागले की आता सोडती काय की वाटू लागले मित्रांनो. पाय तर हिनं ओढ्या घेतली एवढी, कारण की तिला वाटलं की सोडल मी, तर तीच तिने गेली. हे काही म्हणून हे बारके पिल्लू तर सदानदा आपल्या मागेच असते. बोरीच्या फाटा तिकून आणून टाकले, ती झाड दिसले नाही. हे झाड मोठं तिथून आणून टाकले. आपल्या हिरीत थोडंसं पाणी राहिले. आता गहू पहा, आपला गहू कसा झाला. सुरुवातीपासून गहू वगैरे दाखवत गेलो. हे पहा कसा झाला गहू. तर मित्रांनो, तिकडे वगार वगैरे बांधली आपली, म्हणजेच म्हशीची वगार. हे पहा तिकडे नेऊन बांधलं. आता कोंबडीजवळ कोण नाही, तिकडे मुंगूस वगैरे नाही, खबर आहे. मित्रांनो, आपला ब्लॉग कंटिन्यू येतो, रोजच्या रोज अपलोड करतो मी ब्लॉग. तर आपल्या दररोजच्या दररोज ब्लॉग पाहत जा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा, कारण की दररोजच्या दररोज मी ब्लॉग अपलोड करतो. तर हे पहा, आपली वगैरे इथं बांधलो, तर हिनं गोल फिरून खाऊ लागली. मित्रांनो, हे पहा आपला गहू वगैरे कसा आहे मित्रांनो. हे पहा, हे आपली वगार मस्त खावली. तिथे 2 गोरे, एक छोटीशी वगार आहे. तिथं आमच्या अण्णा पाणी द्यायलेत. हे पहा पाणी द्यायला पाय, तिथे जे थांबलेत ना तिथे पाणी द्यायलेत मित्रांनो. तर हे बघू शकता, शेळी आरडू लागली तिकडून. तिला वाटू लागले की आता मी सोडवलं किंवा काहीतरी खायला वगैरे, हे तूर वगैरे काहीतरी टाकलं, असं तिचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, आपण कुठं घुमाय जाईन आले आता सध्याला शेतातले वगैरे. आता उद्यापासून आपले एक्झाम आहेत, स्कूलमधले वगैरे, आपल्या कॉलेजमधला वगैरे ब्लॉग येईल. तर उद्यापासून कॉलेजचा ब्लॉग वगैरे येईल मित्रांनो, कारण की उद्यापासून एक्झाम आहे. मी एक्झामला जाणार आहे. 27 तारीख उद्या आहे ना, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होता. तर प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. हे पहा, आपल्या इकडं रम्य एकदम भारी वातावरण आहे. आपल्या कोंबड्या टाक खात आहेत. हे पहा, आता मोठ्या झाल्यात आपल्या पण कोंबड्या. 1 दिवसाचे पिल्ले असताना आणलं होतं मित्रांनो, आता किलोचे भरलेत. तर छोटूशे सारा सुरू केलं होतं. 200 पिल्ले, 204 पिल्ले होते, तर 184 पिल्ले आहेत मित्रांनो आता. हे पहा, छान आहेत ना, आता मोठे आहेत मस्त, दिसते का.
या कोणत्याला टमाटे वगैरे खात आहेत. मित्रांनो हे पाहू शकता, हे 4 बाहेर सोडलं. ह्याला कुठं मध्ये जाऊ की ते येऊन थांबलं आणि हे 3 मस्त खाऊ देत होतं. हे लहान बघून बाहेर सोडला, हे वाढतच नाही. त्याला खायला काही भेटत नाही सर्वांमध्ये, म्हणून सोडलं नाही. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर. आपले ब्लॉग दररोजच्या दररोज अपलोड करतो. मित्रांनो पाहत राहा, आपलं वॉच टाईम कंप्लीट करून द्या. पहा आपलं वातावरण इकडलं कसं रम्य वातावरण आहे. सूर्य देवता हे आपलं गाव. तर मित्रांनो आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.